दुसऱ्या बाजूला आपण जय मल्हार स्पोर्ट्स कोलांडे आणि बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सज्ज असतील विशाल कांबडी. पहिला बॉल विशालांचा. यावेळेस इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉल संपर्क झाला नाही. पहिला चेंडू पाहिला तर ऑन द मार्क डॉट चेंडू त्यांना पाहतोय. पहिला चेंडू आपण पाहतोय डॉटच्या स्वरूपामध्ये आलेला आहे. पहिलं षटक पाहतो पण पॉवरप्ले षटक आहे. पॉवरप्ले षटकाच्या विचार केला तर 3 शतक 30 सर्कलच्या बाहेर आहेत. आपण पाहतोय प्रवीणजी सुतार आपण पाहतोय. प्रवीण सुतार लॉंग ऑफ मध्ये नक्कीच सज्ज आहेत. आज इन ऍक्शन मध्ये आपल्याला त्यांना सुद्धा पाहायला मिळते या रणजी क्रिकेट स्पर्धेमध्ये. यावेळेस थोडसा तुमचा बाहेर चेंडू केला होता गोलंदाज पाहतोय कांबळे यांनी. चेंडू येतोय निर्धाव. पहिल्या चेंडूचा विचार केला तर पहिला चेंडू डॉट होता. दुसरा चेंडू खराब चेंडू हाताळला तो गोलंदाज विशाल यांनी. पण तिसरा चेंडू पाहिला तर पुन्हा एकदा खराब चेंडू डॉट चेंडू येताना पाहतोय. म्हणजे डॉट व्हाईट डॉट अशा पद्धतीने चेंडू हाताळले गेलेत यावेळेस विशाल यांच्याकडून. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस फुल टच बॉल ऑन साईडला फटका सजवलाय. तिकडे क्षेत्ररक्षक आहे. चांगल्या पद्धतीने क्षेत्ररक्षक आपल्याला पाहतोय. बॉडीला पूर्णपणे झोकून दिलं होतं चेंडूवरती आणि सुंदर चेंडूला फील्ड केलं जाते. बघा 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जात आहेत. चांगले रनिंग बिटवीन विकेट दोन्ही बॅटरमध्ये आपण पाहतोय. थोडंसं फंबल झालं आणि त्याचा फायदा पूर्णपणे दोन्ही बॅटरने घेतलाय. 2 धावा इथे पळून कंप्लीट केल्या जातात. या 2 धावेनिशी आपण पाहतोय संघाचं अकाउंट जाऊन पोहोचते 3 या अंकांवरती. 3 धावा आपण पाहतोय स्कोर कार्डवरती लागला. तर चेंडूचा विचार केला तर 3 बॉलचा खेळ संपलेला आहे. विशाल पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा थोडासा मुस्तामिक स्ट्रोक आहे. चेंडू हवेत होता. तिकडे क्षेत्ररक्षक बघा सुंदर चेंडूपर्यंत पोहोचले होते. राज होते तिकडे बघा. झेल त्यांच्या हातामध्ये आला होता परंतु रनिंग मध्ये झेल घेणं थोडंसं कठीण असते आणि त्या कठीण परिस्थितीमध्ये हा झेल सुटला होता. परंतु 2 धावा इथे कंप्लीट केल्या जात आहेत. चेंडूचा विचार केला 4 बॉलचा खेळ संपला. धावसंख्या जाऊन पोहोचते 5 या अंकांवरती. 5वा चेंडू असेल या षटकातील. यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता. इनसाइड आउट कव्हर चेंडू करून खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु चेंडूच्या खालच्या टोला ब्रश झाला होता चेंडू आणि पाहतोय पण एक सिंगल धाव येताना पाहतोय. सिंगलच्या सहाय्याने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोहोचते 6 या अंकांवरती. शेवटचा बॉल असेल या पहिल्या षटकातील. पॉवरप्ले षटकामध्ये पाहिलं तर पॉवरफुल गोलंदाजी केलाय. कोणताही मोठा फटका खेळून दिला नाही बॅटरला. पूर्णपणे बांधून ठेवलं या पहिल्या षटकामध्ये विशाल यांनी. परंतु आपण पाहतोय स्ट्राईक वरती आता पाहतोय फलंदाज सज्ज असतील आकाश. फुलटॉस बॉल ऑन साईडला आपण पाहतोय स्वीप केला जातोय चेंडूला. पुन्हा एकदा आपण राज यांना पाहतोय फेम मध्ये. एक सिंगल धाव या शेवटच्या बॉलवरती. षटक संपतं इथे. पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये फक्त आणि फक्त 7 धावा खर्च केला गोलंदाज विशाल कांबळे यांनी. पहिलं षटक अप्रतिम हाताळलं. दुसरं षटक कोणता गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होईल ते सुद्धा पाहायला आपल्याला मिळेल. बघा तुम्हाला 15 मिनिटं दिली जातात. 15 मिनिटांमध्ये तुम्हाला 3 षटकं कंप्लीट करणं गरजेचं आहे. यस थँक्यू उडीजे. बघा पहिलं षटक इथे पाहिलं तर चांगली गोलंदाजी केलाय गोलंदाज आपण पाहतोय विशाल यांनी. पण दुसरं षटक हाताळण्यासाठी आपण पाहतोय सूरज माळी येतोय बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असतील. बघा इथे अजून एक पारुषिक आलेला आहे. जर ही मॅच खोलांडे संघाने विजय मिळवला तर 15 टी-शर्ट दिले जातील शिवरामजी शेलका साहेबांच्या कडून. बघा ही मॅच खूप महत्त्वाची आहे मला असं वाटते खोलांडे संघासाठी आणि त्यांच्याकरता नक्कीच पारुषिक लागली जात आहेत. सूरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील या षटकातील पहिला बॉल घेऊन.
आकाशसाठी फुलटॉस बॉल ऑन साईडला खेळून काढलाय. चेंडू बघतो आपण लॉंग ऑन मध्ये जातोय. शतरक्षक आहे, सुंदर या चेंडूला फील्ड केलं जाते बघा. सिंगल सिंगल आणि सिंगल वरतीच रोखून ठेवलंय अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाला. बघा आपण विचार केला तर महेंद्र सारखा फलंदाज अजून सुद्धा डगआउट मध्ये बसलेला आहे. नक्कीच इथून महेंद्रकडे लक्ष वेधलं जाते खोलंड संघाचं. परंतु इथून पाहिलं तर आकाश आणि अजय ही जोडी तोडावी लागेल. या जोडीने अजून सुद्धा मोठे फटके खेळून दिले नाही आहेत. सूरज पुन्हा एकदा, यावेळेस हाफ ट्रॅकर बॉल होता, ऑन साईडला खेळला गेलाय मिड विकेट रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक आपण पाहतोय राज यांना पुन्हा एकदा. आज राज यांच्याकडे जास्तीत जास्त चेंडू ट्रॅव्हल होताना पाहतोय. तो राज यांनी सुंदर क्षेत्ररक्षण केलंय आजच्या दिवसामध्ये. फक्त आणि फक्त एक धाव खर्च केलाय या चेंडूवर सुद्धा. सूरज यांचं षटक पाहिलं तर पहिल्या 2 बॉलवरती 2 सिंगल आल्यात. म्हणजे चांगल्या बॉलिंग लाईनचा वापर करताना पाहतोय गोलंदाजाला. चल लवकरात लवकर बॅट घेऊन यायचं आहे, जास्त वेळ खर्च करू नका. धावसंख्या पाहतो आपण सिंगल डिजिट मध्ये 9 या अंकांवर जाऊन पोहोचते. अजून सुद्धा पाहिलं तर या पहिल्या इनिंग मधील भरपूर चेंडूचा खेळ बाकी आहे. इथून आक्रमण करावं लागेल बॅटिंग करणाऱ्या संघाला. आकाश पुन्हा एकदा स्ट्राईक वरती. यावेळेस ऑन साईडला खोदून काढल्या चेंडूला आपण पाहतोय विशाल आहेत. जोपर्यंत चेंडूला फील्ड करेल तोपर्यंत पुन्हा एकदा पाहतोय आपण सिंगल सिंगल आणि सिंगल वरती थांबावं लागते. इथून पाहिलं की 3 चेंडूचा खेळ संपलाय आणि 3 चेंडूमध्ये फक्त आणि फक्त सिंगल धाव खर्च केलाय. म्हणजे 3 सिंगल इथे खर्च केले गेले आहेत सूरज यांनी. सूरज यांचा विचार केला तर अनुभव आहे आणि अनुभवाचा पूर्णपणे फायदा घेताना पाहतोय या षटकामध्ये. यावर लोअर फुल्ड बॉल ऑन साईडला खेळला गेला. तिकडे पुन्हा एकदा विशाल येत आहेत. बघा विशालकडून झालंय चुकी. साधा सोपा झेल इथे धरतीला केलाय दान आणि एक जीवनदान मिळालंय बॅटरला. पाहतोय आपण अजय सारखा बॅटरला. आता इथून अजय यांना पाहतोय एक जीवनदान मिळालंय आणि संधी मिळाल्या. संधीचं सोनं करणं गरजेचं असेल. इथून मोठे फटके येणं गरजेचं आहे. संघ थोडंसं बॅकफूट वरती येताना पाहतोय पहिल्या 2 षटकामध्ये. सूरज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर हाफ ट्रॅकर होता. यावेळेस गॅपमध्ये चेंडूला घेऊन गेला. शतरक्षक नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय. सीमारेषा पार. मिळतील धावा 4 आणि या बॉलवरती आलाय चौकार. यस थँक्यू डीजे. थँक्यू डीजे. बघ इथून पाहिलं तर थोडंसं खराब चेंडू होता, त्याचा पुरेपुरे फायदा घेतलाय बॅटर आकाश यांनी. शेवटचा बॉल यावेळेस सरळ बॅटने खेळून काढलाय. प्रवीण आहेत, चेंडूपर्यंत पोहोचलेत. तोपर्यंत उचलून फेकतील तोपर्यंत एक सिंगल धाव या शेवटच्या बॉलवरती. आपण पाहतोय षटक संपते. दुसरा 2 षटकार समाप्तीनंतर एका चौकार अशी धावसंख्या जाऊन पोहोचते 16 अंकांवरती. बघा 2 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 16 बिनगडी बाद. इथून जमेची बाजू पाहिली तर दोन्ही खेळाडू पाहिलं तर आपण विकेट अजून सुद्धा मिळाली नाहीये. परंतु इथून मोठे फटक्यांची आवश्यकता जी भासली आहे पलाटपाडा संघाला, ती धावांची भूक इकडून मिटवावी लागेल. यस थँक्यू डीजे. चला आपण मागच्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच जो ठरला होता मिस्टर योगेश, तर तो मॅन ऑफ द मॅच त्याला आपण अनिलजी कोम साहेबांना आम्ही विनंती करतो त्यांच्या शुभ हस्ते त्यांना पारितोषिक देऊन वितरित केलं जाईल. अप्रतिम खेळ योगेशांच्या मार्फत आज पहिला सलग 4 विकेट त्यांनी मिळवल्या आपल्या षटकामध्ये आणि एक 5वी विकेट त्याच्या रनआउटच्या रूपामध्ये त्याला मिळाली होती. तोच ठरतो मॅन ऑफ द मॅच मिस्टर योगेश माळी. मेडल दिलं जाते. मॅन ऑफ द मॅचचं टी शर्ट सुद्धा आपण पाहतोय दिलं जाते आणि एक सुंदर ट्रॉफी जी मॅन ऑफ द मॅचच्या रूपामध्ये दिली जाते. हो तर आपण पाहतोय योगेश माळी मॅन ऑफ द मॅच. चला आपण पुन्हा एकदा मॅच मध्ये परत जाऊया. मागच्या षटकामध्ये पाहिलं तर एक मोठा फटका आलाय, एक चौकार आलाय
परंतु इथून पाहायला गेलं तर 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 12 चेंडूवरती कमीत कमी 50 पार करावी लागेल. इथून धावसंख्या पाहिलं तर फक्त आणि फक्त 16 वर जाऊन पोहोचला. इथून 25 ते 30 धावा करणं गरजेचं असेल पलाटपाडा संघाला. राज येतोय बॉलिंग ट्रॅकवरती, एक लेफ्ट आर्म गोलंदाज. यावेळेस ऑफ स्टंपचा मारा होता, खोलगट टप्प्यात चेंडू. बघा ब्रह्मास्त्राचा वापर केलाय गोलंदाज राज यांनी. पहिला चेंडू पाहिला तर अप्रतिम हाताळलाय राज यांनी. कोणताही रूम देत नाहीये बॅटरला, मोठा फटका खेळून देत नाही, पूर्णपणे बांधून ठेवलाय. यावेळेस स्लॉट मध्ये होता मुस्तामिक स्ट्रोक, चेंडूने उंची जास्त घेतला, लांबी कमी. दोन शतरक्षक चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करत होते. बघा इथे चुकी झालाय, चुकीला माफी नाही क्रिकेटच्या पटलामध्ये. बघा इथे कॉलिंग झालं होतं, परंतु कॉलिंगचा अभाव सुद्धा थोडस जाणवला होता. अक्षय होते आणि अक्षयांच्याकडून हा झेल सुटला गेलाय. एक जीवनदान पुन्हा एकदा पाहतो आपण बॅटर आकाश टोकरे यांना मिळतोय. संधी मिळते बॅटरला आणि बॅटरला या संधीचं सोनं करणं गरजेचं असेल. इथून पाहिलं तर 11 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे आणि 11 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न इथे करावा लागेल. जी धावांची भूक आहे ती मिटवावी लागेल संघाला. बघा धावांची भूक जर मिटवली तर एक चांगलं टोटल संघासमोर उभं राहील. बघा चांगलं टोटलपर्यंत पोहोचण्याचा नक्कीच प्रयत्न केला जाईल का. आकाश पुन्हा एकदा स्ट्राईकवरती असतील. यावेळेस ऑन साईडला पॅडल स्वीप केलाय चेंडू. आपण पाहतोय सूरज माई जोपर्यंत फील्ड करतील तोपर्यंत एक धाव झाली. दुसरा धावचा प्रयत्न इथे केला जातोय. बघा इथे काय घडते काय बिघडते. इथे कोणती विकेट इथे घेतली जात नाहीये. एक सिंगल धाव इथे कंप्लीट केली जाते. या सिंगलच्या सहाय्याने पाहतो आपण धावफलक जाऊन पोहोचते. 19 रन्स ऑन बोर्ड. 19 धावा लागल्या जात आहेत स्कोर बोर्डवरती. राज यांचा विचार केला तर अप्रतिम षटक, पहिले 2 षटक पाहिले तर अप्रतिम हाताळले होते सूरज आणि विशाल यांनी. आणि त्यांच्याच पावलावरती पाऊल ठेवताना पाहतोय गोलंदाज राजमाळी यांना. यावेळेस पाहतोय थोडंसं पावलामध्ये बिघाड झाल्या. पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज होईल. आपल्या बॉलिंग मार्कवरती येताना पाहतोय गोलंदाज राज यांना. पण इथून पाहिलं तर अजय बरफ थोडीशी शांत आहेत. इथून मोठी खेळी करावी लागेल. हाफ ट्रॅकर बॉल होता, फटका तर फसला, चेंडू हवेत आहे परंतु नो मॅन्स लँडला चेंडू ट्रॅव्हल झालाय. चेंडू थोडंसं वळण घेतलं. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केलं. तिसरा धावायचा प्रयत्न होतोय का. याचा 1 शॉटचा इशारा पंचांचा येतोय. बघा आता गरीबी में आटा गेला. जिथे 2 धावा पळून कंप्लीट केल्या होत्या परंतु इथे पाहतोय आपण फक्त आणि फक्त एकच धाव इथे स्कोअरमध्ये अर्जित केली जाईल. एक शॉर्ट रन काढली आहे आणि त्याच्याच कारणामुळे पाहतो तर आपण ज्या 2 धावा होत्या तिकडे फक्त आणि फक्त एक धाव इथे ऍड केली जाईल. धावसंख्या पाहतो आपण स्थिरावली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते फक्त आणि फक्त 20 रन्स ऑन बोर्ड. 20 धावा विदाउट लॉस. राज पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस इनसाइड आउट कव्हरच्या डोक्यावर खेळण्याचा प्रयत्न केला. प्रयत्न चांगला आहे परंतु शतरक्षकला तिकडे निवडलं गेलंय. फलंदाज होतोय बाद मिस्टर अजय बरफ. बॅक टू द पवेलियन गॉन. पहिला धाव असतोय अजय यांच्या स्वरूपामध्ये. जस्ट थँक्यू डीजे. बरं इथून अजून सुद्धा आपण पाहिलं तर 4 मिनिटाचा अवधी बाकी आहे. लवकरात लवकर तुम्हाला षटक कंप्लीट करावं लागेल. हे तिसरं षटक चालू आहे. जर तिसरं षटक तुमचं 4 मिनिटाच्या अगोदर कंप्लीट नाही झालं तर तुम्हाला एक षटक 30 यार्ड सर्कलच्या मध्ये घ्यावं लागेल. यावेळेस लोअर फुलटच बॉल होता, फटका फसलाय, चेंडू हवेत आहे. महेंद्र कांबळेची विकेट महत्वाची असेल परंतु इकडे सूरज माई चेंडू पर्यंत पोहोचले नाही. 2 धावा इथे वेगाने कंप्लीट केल्या जात आहेत. एक जीवनदान मिळते महेंद्र कांबळे या बॅटरला. बघा महेंद्र थोडीशी उशीरने येताना पाहतोय. षटक आपण पाहतोय तिसरं समाप्त झालंय.
तिन्ही षटकार समाप्तीनंतर धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते ऑन बोर्ड 22 रन्स बोर्ड. 22 धावा इथून लागल्या जात आहेत. इथून शेवटचं षटक प्रगतीपथावरती येईल आणि शेवटच्या षटकामध्ये किती धावापर्यंत पोहोचलं जाईल, एक कोणतं टार्गेट सेट केलं जाईल ते सुद्धा आपल्याला पाहायला मिळेल. शेवटचं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज आपण सज्ज होतोय ना, पाहतोय अक्षय. मागच्या ओव्हरमध्ये अक्षय यांच्याकडून एक झेल सुटला होता, परंतु आता जबाबदारी सोपवलंय. शेवटचं स्लॉगरचं षटक हाताळण्यासाठी त्यांना बोलवत होतं. यावेळेस फुल टच बॉल होता, फुल टच वसूल केलाय. चेंडू जातोय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या पलीकडे, येतोय षटकार 6. यस, थँक्यू डीजे. बघ इथे महत्वाच्या मोकळ्या क्षणावरती येतो षटकार. इथून धावायला थोडासा आकार मिळताना पाहतोय या षटकाराशी. इथून षटकार आलाय. इथून 5 चेंडूचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. स्लॉगरचं षटक आहे आणि स्लॉगरमध्ये मोठे फटके नक्कीच मारले जातील. आकाशांच्या बॅटमधून एक षटकार आलाय, एक चौकार आलाय. बघूया अजून 5 चेंडूचा खेळ बाकी आहे, किती धावापर्यंत मजल मारली जाईल. हाफ ट्रॅकर बोलता पुल करण्याचा प्रयत्न केला होता. बॅटची लिडिंग आहे. चेंडू जातो नॉन स्टॉप बाउंड्री लाईनच्या पलीकडे. नशिबाची साथ इथे मिळते बॅटरला. 22च्या रूममध्ये चौकार येताना पाहतोय. बघा इकडे थोडीशी चुकी झाली आणि चुकीला माफी नाही आहे. चेंडू सरळ निघून गेलाय सी मारेशा पार. यस, थँक्यू डीजे. बघा दिलीप होते तिकडे, दिलीप जिम्मल होते आणि त्यांच्याकडून थोडीशी चुकी झाली, त्यांच्याकडून मिसफील्ड झाली आणि त्याचा फायदा पाहिला तर 22च्या स्वरूपामध्ये चौकार आलाय. इथून पहिल्या 2 बॉलवरती 2 मोठे फटके आले आहेत. 2 चेंडूवरती 10 धावा आल्यात. म्हणजे एक चांगली स्थितीमध्ये यावेळेस पाहतो अष्टन एक्सपोर्ट्स पलाटपाडा संघ येऊन पोचला गेलाय. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल केला ऑन साइडला आणि चेंडूला गुल गेलाय 6 धावांसाठी. अजून एक येतोय आकाश टोकरेच्या बॅट मधून. A1 क्वालिटी ब्रँडेड षटकार. यस, थँक्यू डीजे. बघा वैयक्तिक विचार केला 23 धावांवरती खेळतोय आकाश टोकरे. इथून मोठे फटके त्यांच्या बॅटमधून आले आहेत. 3 चेंडूवरती 3 मोठे फटके आले आहेत. 2 चेंडू 2 मोठे फटके आले आहेत. एक नशिबाची साथ सुद्धा त्यांना मिळाली होती. पुढचा चेंडू यावेळेस अक्षयांचा. यावेळेस पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर बॉलचा पुल केलाय. पॉवरफुल आहे का? सूरज चेंडूच्या खाली येतोय आणि सूरज यांच्याकडून झाली नाही चुकी. फलंदाज होतोय बाद. आकाश टोकरे बॅक टू द पवेलियन गॉन. यस, थँक्यू डीजे. धावसंख्या पाहतो आपण जाऊन पोहोचते 38 38 या अंकांवरती.
38 धावा, एक सन्मानजनक धावसंख्या उभारली गेली आहे. अजून सुद्धा पाहिलं तर 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या षटकातील. यावेळेस आउटसाइड ऑफ स्टंपचा मारा केला होता. चेंडू पाहतोय आपण, निर्धाव होताना पाहतोय. चांगला लाईन लेनचा वापर केला या शेवटच्या षटकामध्ये. पहिले 3 चेंडू पाहिले तर थोडेसे खराब हाताळले होते गोलंदाजाने, परंतु या मागच्या 2 चेंडूचा विचार केला तर मागच्या चेंडूवरती विकेट मिळवली आणि हा चेंडू डॉट आलाय. इथून शेवटचा बॉल असेल या पहिल्या इनिंगमधील, आणि पहिल्या इनिंगमध्ये शेवटच्या बॉलवरती किती धावापर्यंत मजल मारली जाईल आणि काय टार्गेट सेट केलं जाईल ते सुद्धा पाहायला मिळेल. अक्षय शेवटचा बॉल घेऊन यावेळेस स्लॉटमध्ये होता, बघा स्लॉटमध्ये होता, परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क झाला नाही. येतोय डॉट, शेवटचा चेंडू येतोय डॉट. षटक संपतं इथे चौथं, आणि 4 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचते 38 या अंकांवरती, आणि 39 धावांचा टार्गेट इथे सेट केलाय. नाण्याची एक बाजू पाहिली आपण, 39 धावाचं टार्गेट सेट केलं. नाण्याची दुसरी बाजू थोड्याच वेळात पाहूया. तोपर्यंत एक समुद्र संगीत ऐकूया आणि पुन्हा एकदा लाईव्ह ऍक्शन मध्ये परत येऊया. SDG. येस, 2 मिनिटं डीजे. चला लवकरात लवकर शतरक्षण लावून घ्यायचं आहे. जास्त वेळ खर्च करू नका, जास्त वेळ खर्च करू नका. आपल्याला लवकरात लवकर सामने संपवायचे आहेत. कालच्या दिवसामध्ये भरपूर उशीर झाला. जवळजवळ शेवटचा सामना 6 वाजता संपला होता. कृपया करून सहकार्य करा. चला, खोलांडा संघाने आपले सलामीचे 2 बॅटर पाठवायचे आहेत आणि पलाटपाडा संघाने लवकरात लवकर शतरक्षण लावून घ्यायचं आहे. पंचांनी आपली जागा घेतलेली आहे. कृपया करून लवकरात लवकर आपले बॅटर पाठवायचे आहेत. आवाज जायचा ना त्यांच्या परत, मगाशी आवाज गेला नाही 2 विकेट साठी. विकेट विकेट घेतल्या पण नाही त्यांनी जास्त. ठीक आहे, रनआउट 2 वेळा भेटले असते, दोन्ही रनआउट नाही घेतले. आकाश टोकरे बॉलर का? आकाश ना, घे आयडी घे. राज आणि प्रवीण सुतार. सामन्याला सुरुवात होते. इथून 15 मिनिटाचा टायमर सेट केला जाईल. इथून उर्वरित तुम्हाला पहिले 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करावी लागतील.
39 धावांचा टार्गेट आहे ते सेट केलं आहे. नाण्याची एक बाजू पहिली 39 धावाचा टार्गेट आहे. नाण्याची दुसरी बाजू आता सुरुवात होते. 39 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील, 39 धावा डिफेंड केल्या जातील. स्ट्राईकला प्रवीण सुतार, नॉन स्ट्राईक एंडला राज आणि बॉलिंग ट्रॅक मध्ये सज्ज असतील आकाश. पहिला चेंडू, यावेळेस पहिला चेंडू लेग लांस केला, चेंडू जातोय गॅप मध्ये निघून. शत्रुशकाने चेंडूचा पाठलाग करतोय परंतु चेंडू थांबणार नाहीये. पहिल्याच बॉलवरती आलाय चौकार प्रवीण सुतार यांच्या बॅट मधून. यस, थँक्यू डीजे. इथे पहिला चेंडूवरती पहिला तर चौकार आलाय. 39 धावसंख्येचा टार्गेट आहे आणि धावसंख्या आपण पाहिली तर एक सन्मानजनक धावसंख्या आहे. आणि जर रोखायचे असतील तर चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केला. डॉट चेंडूच्या मागे जावं लागेल, विकेटचे मागे जावं लागेल अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाला. पण तो इथं पाहतोय पहिल्याच बॉलवरती चौकार आलाय. इथून थोडंसं प्रेशराईज केलं जाते आणि पाहतोय पण खोलांडे संघासाठी अजून एक पारितोषिक लागलेलं आहे. 2 बॉलवरती 2 लगातार 6 मारल्या तर 500 रुपयाचं पारितोषिक लागले जाते जिनल माळी आणि ओवी मानकर यांच्याकडून. बघा 2 षटकार मारा आणि 500 रुपये कमवा. यावेळेस पुन्हा एकदा ऑन साईडला खेळून काढलाय, गॅपमध्ये चेंडूला खेळून काढलाय. शत्रुष्ट चेंडूपर्यंत पोहोचतील तोपर्यंत एक धाव झाली. दुसऱ्या धावाचा यस नो असं कॉलिंग आहे परंतु बघा एकाच धावावरती समाधान मानावं लागते. या एका धावाने पाहतो आपण धावफलक 3 अंकांवर जाऊन पोहोचते. येस, थँक्यू डीजे, थँक्यू डीजे. बघा टायमर चालू आहे. तुम्हाला 3 षटकं 15 मिनिटाच्या आतमध्ये कंप्लीट करणं गरजेचं आहे. नाहीतर 4थ्या षटकामध्ये तुम्हाला एक शतृषक 30 सर्कलच्या मध्ये घ्यावा लागेल. एक डाव करता फलंदाज आपण पाहतोय राज येतोय स्ट्राईक वरती. जर राज यांनी लगातार 3 बॉलवरती 3 षटकार मारले तर त्यांच्यासाठी यश माळी यांच्याकडून 500 रुपये पारितोषिक लागले आहे राजसाठी. इथून पारितोषिकचा वर्षाव चालू आहे परंतु इथून पारितोषिक पटकावणं गरजेचं आहे. इथून पाहतोय आपण चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ संपन्न झालाय. धावसंख्या पाहतोय आपण 6 या अंकांवर जाऊन पोहोचते. आकाश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा इनसाइड आउट कव्हर आणि पॉइंटच्या मधून खेळण्याचा प्रयत्न केला होता. तो बघा इथून फटका फसला होता. शत्रुशक तिकडे तैनात होते परंतु त्यांच्याकडून झेल सुटलाय. जर स्वतःला झोकून ठेवलं असतं या चेंडूवरती तर नक्कीच हा झेल कंप्लीट झाला असता आणि एक फलंदाज बाद झाला असता. परंतु इथून परत एक जीवनदान मिळालं प्रवीण सुतार या बॅटरला. विचार केला गेला तर 4 चेंडूचा खेळ झालाय. 4 चेंडूमध्ये जवळजवळ 4 मिनिटं घेतलेत गोलंदाज आकाश यांनी. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खाण्याचा प्रयत्न केला होता परंतु बघा लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. लेग बाईच्या बॅटला लागला होता. यस, बॅटला चेंडू ब्रश झाला होता. एक सिंगल धाव येताना पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने पाहता पण धावफलक जाऊन पोहोचते 8 या अंकांवरती. इथून जिंकण्यासाठी पाहिलं तर 31 धावांची आवश्यकता आहे. 17 चेंडू आणि 31 धावा. अजून सुद्धा मॅच ऑन आहे. मॅच कुठेतरी जाणार हे सुद्धा पाहायला मिळेल. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खाण्याचा प्रयत्न महेंद्र कांबळी चेंडूच्या खाली. महेंद्र यांच्याकडे होणार नाही चुकी. पहिला धावा बसतोय प्रवीण सुतार. बॅक टू द पवेलियन गॉन.
यस, थँक्यू डीजे. दिलीप जिंबल होतोय नव्याण्या बॅटरमध्ये. पहिलं षटक इथे समाप्त झालंय. पहिल्या षटकात समाप्तीनंतर धावसंख्या पाहता आपण 8 या अंकांवर जाऊन पोहोचते. इथून पहिल्या षटकामध्ये विचार केला तर जवळजवळ 4 मिनिटं खर्च केल्यात. दुसऱ्या षटकात सुरुवात होते. 11 मिनिटाचा खेळ अजून सुद्धा अवधी बाकी आहे. यावेळेस ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. बॅटच्या खालच्या टोला ब्रश झाला चेंडू. चेंडू जातोय शॉर्ट लेगमध्ये. एक सिंगल धाव येताना पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते 9 या अंकांवरती. 9 रन्स ऑन बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. इथून दिलीप आता पाहतो आपण नव्याने बॅटर जो स्ट्राईकवरती आलाय त्यांच्याकडे नक्कीच नजर असतील. कारण एक दिलीप यांचा विचार केला तर मोठे फटके षटकार चौकारासाठी पटत असलेला फलंदाज आहे आणि नक्कीच त्याच्याकडून आशा बाळगल्या जात आहेत खोलांडे संघाच्या. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. यावेळेस बघा यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर होतोय डिसमिस. प्लेड होताना पाहतोय फलंदाज दिलीप जिंबल यांना. हादरा बसतोय दुसरा. दिलीप जिंबल बॅक टू द पवेलियन. यस, थँक्यू डीजे. नव्यानं बॅटर येत आहे. बॅटिंग मार्क होती मिस्टर सूरज माळी. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. पहिला चेंडू पाहिला तर सिंगल धावले. दुसरा चेंडूवरती विकेट साध्य केली होती. इथून अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवरती. बघा जास्त वेळ खर्च करू नका. 15 मिनिटाचा अवधी आहे तुमच्याकडे अजून सुद्धा. इथून पाहिलं तर 9.40 मिनिटाचा अवधी अजून सुद्धा बाकी आहे. तुम्हाला उर्वरित षटकं लवकरात लवकर समाप्त करावे लागतील. अजय पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅकवर सज्ज असतील. सूरजसाठी पुढचा बॉल. यावेळेस सरळ बॅटने चेंडूला खेळून काढलाय. आता कव्हरमध्ये चेंडूला ढकलून काढले. 1 धाव झाले. दुसरा धावायचा प्रयत्न इथे होत होता परंतु थांबवलं गेलाय. राज यांच्याकडून एक सिंगल धाव. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते डबल डिजिटमध्ये 10 या अंकांवरती. बघा लो स्कोरिंग मॅच आहे एक आणि ते नक्कीच लो स्कोरिंग मॅच थोडीशी रफ अँड टफ होताना पाहतोय. कारण पहिल्या षटकाचा विचार केला तर पहिल्या षटकामध्ये कमी धावसंख्यापर्यंत रोखून ठेवलं होतं आणि अजय यांचा विचार केला तर दुसरा षटक हाताळताना चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय. चेंडूचा विचार केला तर 3 चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या 10 वर जाऊन पोहोचलेली आहे. मग जास्त वेळ खर्च होतोय. नक्कीच इथून पंचांनी सुद्धा लक्ष द्यायचं आहे. यावेळेस हाफ ट्रॅगर बॉल होता परंतु बघा उजव्या यष्टीच्या मला वाटते भरपूर बाहेर आहे का परंतु नाही आहे. बघा पंच आपले तटस्थ आहेत. पंचांचा कोणता इशारा आला नाही आहे. हाफ ट्रॅगर बॉल होता. मोठा फटका खेळण्याचा नक्कीच प्रयत्न केला होता परंतु इथून सोडून दिलं होतं चेंडूला. त्यांना वाटलं चेंडू ऑफसाईड ऑफ स्टंप वाईडच्या बाहेर जाईल असं वाटत होतं परंतु थरला थरा नाही आहे क्रिकेटमध्ये. पुढचा बॉल. यावेळेस कोलकाता स्वतःच्या फॉलो थ्रूमध्ये सुंदर त्या चेंडूला अडवलं गेलाय. बघूया काय करते काय बिघडते. तिसऱ्या पंचांकडे हा निर्णय सोपवला होत आहे. बघा तिसरा पंच इन ऍक्शन मध्ये आपल्याला पाहायला मिळतील. काय घडते काय बिघडते ते सुद्धा आपण पाहूया थोड्याच वेळात. OUT आउट. आउट असेल फलंदाज. बघा थोडीशी बॅट शॉर्ट पडली गेली आणि इथून राज यांच्या खेळायला लागतोय पूर्णविराम. पूर्णपणे मॅच वरती पकड बसवण्याचं काम सुरुवात केलं पलाटपाडा संघाने.
यस थँक्यू डीजे. इथून विचार केला तर 5 चेंडूचा खेळ झालाय. 5 चेंडूमध्ये धावसंख्या पाहिली फक्त आणि फक्त 10 वरतीच येऊन थांबलेली आहे. खोलांडे संघाचा विचार केला तर एक छोटी धावसंख्येचा पाठलाग करताना इथून थोडंसं आपण पाहिजे तर अडचणीमध्ये येताना पाहतोय. यावेळेस स्लॉट मध्ये होता, आडव्या बॅटनी उचलला चेंडूला आणि थेट पाठवलाय बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील धावा 6. षटकार येतोय यावेळेस बॅटर यस थँक्यू डीजे. तिसरं षटक हाताळण्यात आपण पाहतोय गोलंदाज सज्ज असतील मिस्टर महेंद्र कांबडी. इथून पाहिलं गेलं तर 6.33 मिनिटाचा खेळ अजून सुद्धा बाकी आहे. 6 चेंडू 6 मिनिटांमध्ये कंप्लीट करणं गरजेचं असेल अष्टविनायक स्पोर्ट्स पलाटपाडा संघाला. सूरज स्ट्राईक वरती आहेत. यावेळेस पहिला चेंडू पाहिला तेच तर्रार होता. औसट ऑप्शनचा मारा केला तो गोलंदाज महेंद्र यांच्याकडे. महेंद्र यांचा विचार केला तर अनुभव आहे भरपूर, चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे, एक अष्टपैलू खेळाडू आहे आणि नक्कीच त्यांच्याकडून चांगल्या बॉलिंगचा वापर करताना पाहतोय. बॅटिंग करताना जास्त स्ट्राईक त्यांना मिळाली नाही आहे, परंतु गोलंदाजी करताना चांगल्या लाईनचा वापर करावा लागेल. इथून मॅच जर जिंकायची असेल तर इथून डॉटच्या मागे जावं लागेल आणि विकेट सातत्याने घ्यावं लागतील. यावेळेस चेंडूला फक्त आणि फक्त जेंटल पुश करताना पाहतोय. या कव्हरमध्ये आपण पाहतोय एक सिंगल धाव. या सिंगलने आपण पाहतोय धावफलक जाऊन पोचते 17 या अंकांवरती. 17 रन्स ऑन बोर्ड, 17 धावा. मागच्या ओव्हरमध्ये आपण पाहतोय शेवटच्या बॉलवरती विशाल माळी यांच्याकडून एक षटकार होता शेवटच्या बॉलवरती, तोच स्ट्राईकवरती आलाय. यावेळेस आडव्या बॅटने खेळायचा होता, मस्तामिक स्ट्रोक, चेंडू हवेत आणि बघा यष्टांच्या मागे सुंदर झेल इथे कंप्लीट केला जातोय. विशाल यांच्या खेळायला लागतोय पूर्ण विलाम. यस थँक्यू डीजे. 3 चेंडूचा खेळ झालाय. धावसंख्या फक्त आणि फक्त या षटकामध्ये 1 खर्च केलाय महेंद्र यांनी. चांगल्या लाईन आणि लेनचा वापर केलाय. यावेळेस बॅटची लिडिंग आहे. यशवंतच्या मागे पुन्हा एकदा झेल होताना पाहतोय. बघा विशाल कांबडे आले आणि विशाल कांबडी पुन्हा एकदा आपल्या डगआउट मध्ये जाताना पाहतोय. विकेट डाऊन होताना पाहतोय जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाचा. यस थँक्यू डीजे. बरं आता इक्वेशन येऊन पोचलाय सागर सर पुन्हा एकदा 8 मध्ये 22चा आकडा मला वाटते या स्पर्धेमधून जाणार नाही आहे. फिरून फिरून 22 वरती देतोय सामना. इथून 8 मध्ये 22ची आवश्यकता आहे जय मल्हार स्पोर्ट्स खोलांडे संघाला. 22चा आकडा पार करावा लागेल. नव्याने बॅटर आपण पाहतोय अभिषेक वाघ येतोय. वाघासारखी धाड करावी लागेल यावेळेस खोलांडे संघाला. अभिषेक स्ट्राईक वरती आहेत. विशाल यावेळेस महेंद्रचा पुढचा बॉल होता, हाफ ट्रॅक होता थोडासा पाहता, पण शतरक्षक
मिडॉन मध्ये थोडंसं खराब झालं होतं. एक सिंगल धाव येताना पाहतोय. या सिंगलच्या सहाय्याने धावफलक जाऊन पोहोचते ऑनबोर्ड 18 रन्स ऑनबोर्ड. शेवटचा बॉल असेल या तिसऱ्या षटकातील. यावेळेस पुन्हा एकदा शफल होऊन क्रॉस होऊन खेळण्याचा प्रयत्न केला होता. डिफाईन लेग रिव्हिजन मध्ये हा चेंडूला खेळून काढला. एक धाव झाली, दुसरा धावायचा प्रयत्न होतोय पण तू बघा थांबावं लागतं इकडे एकच धावेवरती. षटक संपते तिसरं. 3 षटकात समाप्ती. धावसंख्या पाहतो पण 19 वर जाऊन पोहोचते. 19 धावा इथे लागल्या जात आहेत. जिंकण्यासाठी इथून 20 धावांची आवश्यकता असेल. 6 चेंडू 20 धावा इथून चेस केल्या जातील का जय मल्हार स्पोर्ट्स खोलांड या संघाकडून, की 20 धावा डिफेंड केल्या जातील ते सुद्धा आपण थोड्याच वेळात पाहूया. सर जास्त वेळ खर्च करू नका. यस थँक्यू डीजे. हॅलो हॅलो मयूर येतोय. 6 चेंडू आणि 20 धावांची आवश्यकता मॅच जिंकण्यासाठी. 6 चेंडू 20 धावा कशा पद्धतीने चेस केल्या जातील. मयूर येतोय नव्याने गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती. 6 मध्ये 20 ची आवश्यकता. सूरज माडी स्ट्राईक वरती आहेत. सूरज यांच्यावरती नक्कीच नजर असतील. मयूर यांचा पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता. पुल केलाय. फटका फसला. चेंडू हवे शतरक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि होणार नाही चुकी. सूरज माडी यांच्या खेळ लागतोय पूर्णविराम. सूरज बॅक टू द पवेलियन गॉन. यस थँक्यू डीजे. नव्याने बॅटर आपण पाहतोय अक्षय येतोय. नव्याने बॅटर आपण पाहतोय अक्षय आलाय. अक्षयनी शेवटचं षटक हाताळलं होतं. अप्रतिम षटक होतं पण अक्षय यांना आता बॅटिंग करायचं आहे. संघ थोडंसं अडचणीमध्ये. 5 मध्ये 20 ची आवश्यकता आहे. तन्मय यांनी पहिल्याच बॉलवरती ब्रेक थ्रू मिळवून दिलाय. विकेट साध्य केलाय. सूरज माईसारखा एक डेंजरस बॅटर ज्याने शेवटच्या षटकामध्ये पूर्णपणे मॅच टर्न ओव्हर केली असती त्या बॅटरला तंबूच्या आशाला पाठवलाय. यावेळी दुसरा चेंडू पाहिला तर डॉट येताना पाहतोय. यावेळेस बॅक टू बॅक 2 चेंडू पाहिले तर डॉट आलाय. 4 मध्ये आता पाहतोय 20 ची आवश्यकता आहे. यस वाईटसाठी रेफर केलं जाते. बॅटिंग करणाऱ्या संघाचा रिव्ह्यू असेल तर तिसऱ्या पंचांकडे आपण वळूया.